हुकुमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय। ही लढाई उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं म्हणून नव्हे, तर ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। नितीश कुमार भाजपत गेल्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी जेडीयूची साथ सोडली आणि समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली। माझी एकट्याची नाहीये। उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचे, उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचे, म्हणून ही लढाई नाहीये। ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे। मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी ही लढाई आहे। अंधेरे में एक प्रकाश। आता हा प्रकाश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ही जबाबदारी कदाचित मोठी ऐतिहासिक जबाबदारी की भारतामध्ये हुकुमशहा जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो आणि या पिढीने तो कसा गाडून दाखवला हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे। जे बिहारमध्ये होतं असं म्हणतात की बिहारमध्ये तेव्हा ती सुरुवात झाली होती गांधी मैदानापासून, पण माझा महाराष्ट्र सुद्धा देशाला दिशा दाखवतो आणि महाराष्ट्र जे करेल ते संपूर्ण देशासाठी करेल आणि पहिला हुकुमशाहीचा पराभव, पहिला हुकुमशाहीचं थडग हे छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही।